नमस्कार, मी प्रसाद सकट. आपण पाहतात महाराष्ट्र माझा. आज महाराष्ट्र माझाच्या या चॅनलमध्ये एक विशेष मुलाखत होणार आहे. ती म्हणजे मातंग समाजाचा एक बुलंद आवाज तानाजी भोंडवे यांची. ते मातंग पंचायत समितीचे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. तर या वाढदिवसानिमित्त आपण त्यांची एक विशेष मुलाखत घेणार आहोत. त्यांच्या स्वप्नातील मातंग समाज कसा असला पाहिजे आणि अन्य राजकीय भूमिका त्यांची कशी आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत व त्यांच्या जीवनाचा आज उलगडा आपण या वाढदिवसाच्या विशेष भागामध्ये करणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत आता तानाजी भोंडवे, मातंग पंचायत संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. नमस्कार भोंडवे साहेब, महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल तुम्ही? आज तुमचा वाढदिवस आहे. आज वाढदिवसानिमित्त आपण एक विशेष मुलाखत करतोय आपली. तर तुमची आत्ताची कारकीर्द म्हणजे पॉलिटिकल असेल किंवा अन्य राजकीय असेल, सामाजिक असेल, ती कशा प्रकारे राहिली आहे आतापर्यंत? मी आज एका राजकीय पक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये 5 वर्ष ज्यावेळेस स्थापना झाल्या तेव्हापासून मी सेनेत काम करत होतो. त्यानंतर काम करत असताना समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला वागळेचं उपविभाग अध्यक्षपद दिलं. तर ते काम करत असताना मी पूर्ण ठाण्याभर फिरत असताना मला माझ्या मनात ज्या उणीव भासत होत्या की माझ्या समाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जे अस्तित्व आहे ते कुठेही दिसत नव्हतं. म्हणजे मातंग समाजाचे अस्तित्वच नाहीये असं मला दिसत होतं. आणि जे माझ्या मनात खंत होती त्या खंतेला कुठंतरी वाचा फुटावी म्हणून मला मातंग पंचायत संघ याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कांबळे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रमजी गायकवाड साहेब आणि सुरेश काळुगे साहेब, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विश्वनाथ शिरसाट साहेब यांनी माझ्या जो दडलेला मातंग समाजाचा असलेला एक कार्यकर्ता त्यांनी पाहून त्यांनी मला ठाण्यात जिल्ह्याचं प्रतिनिधित्व दिलं. आणि प्रतिनिधित्व दिल्यानंतर माझ्यात मी जे अनुभवलंय की मातंग समाज जो आजपर्यंत कसा जगला, त्या झालेले अत्याचार ह्याच्या मनात चीड तयार होऊन की समाजासाठी आपल्याला नेमकं काहीतरी करावं लागेल. मी लहानपणापासून गरिबीत दिवस काढले, जवळून पाहिलेलं आहे गरिबी कशी असते. आजही ठाण्या मुंबईमध्ये ज्यावेळेला मी पाहतो, समाजामध्ये जातो, त्यावेळेला शिक्षण मुलं घेत आहेत, परंतु शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांना व्यवसायाचं मार्गदर्शन नाहीये. ज्या ठिकाणी भरती चालत आहेत त्या ठिकाणी त्यांचं क्वालिफिकेशन शिक्षण नसल्यामुळं त्या ठिकाणी भरती होऊ शकत नाहीयेत. तरी मनात खंत वाटते. म्हणून या मातंग पंचायत संघाच्या वतीनं आम्ही गेली 2 वर्ष मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला जे मनाला वाटलं की शिक्षणावरती आपण जास्त भर दिला पाहिजे आणि त्या भर देण्याच्या उद्देशानं गेल्या 21 डिसेंबरला मी ठाण्यामध्ये सावरकर नगर आर.जे. ठाकूर कॉलेजमध्ये एक महाशिबिर भरवलं होतं. त्या ठिकाणी ITIचे प्रशिक्षण, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अधिकारी, महात्मा फुले विकास महामंडळाचे अधिकारी, जे मागासवर्गीयांना लोन दिलं जातं व्यवसायाला चालना देण्यासाठी, अशा सर्व अधिकाऱ्यांना एकत्र करून हा दिवसभर प्रोग्राम ठेवला. मोफत नेत्र चिकित्सालय सुद्धा मी त्या ठिकाणी शिबिर ठेवलं होतं. भरपूर लोकांनी त्याचा फायदा घेतला. काही ITIला लोकांची ॲडमिशनही झालीत आणि जे 8वी 9वी 10वी नापास मुलं आहेत त्यांच्यासाठी आज अशी भटकत आहेत, त्यांना कुठं हेल्परचं नोकरी सुद्धा भेटत नाहीत. तर त्याच्या अनुषंगानं हा आम्ही कार्यक्रम आयोजित केला, हा सक्सेस झाला. आणि जे मनाला खंत वाटते ती खंत आहे, त्या खंतेला उलगडा होण्यासाठी मी माझं आयुष्य या वाढदिवसाच्या निमित्त की मातंग समाज जिथं अत्याचार होईल, जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी तानाजी भोंडवे हा पहिला जाईल. मातंग समाजाची स्थिती नक्की काय आहे? मातंग समाजाची स्थिती असं आहे की जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी फक्त पद देऊन त्या समाजातील ज्या छोटा कार्यकर्ता असेल, मोठा कार्यकर्ता असेल, त्याला बांधण्याचं फक्त काम केलंय. पण जो सत्तेचा जो वाटा आहे तो खारीचा वाटा सुद्धा त्यांना देण्यात आलेला नाहीये. कुठलाही ज्यांना दिलंय त्यांना नुसतं असं दिलेलं आहे की त्यांनी कुठल्याही विषयावरती बोललं नाही, फक्त तो खुर्चीशी धरूनच खेळून राहायला पाहिजे, समाजाविषयी बोलला नाही पाहिजे, अशा लोकांनाच पद दिलेली आहेत आणि त्यांनाच ते राजकीय वाटचाली दिलेली आहेत. परंतु असं न देता जो समाजाचा जो खरा काम करतो, समाजा तळागाळापर्यंत पोहोचतोय, जो समाजाची दुःख जाणून घेतोय, ज्याला समाजाची तळमळ आहे, अशा लोकांना जर त्यांनी राजकीय पक्षांनी जर सत्तेमध्ये घेतलं आणि सत्तेचा फायदा जर ज्या लोकांना दिला जाईल त्यांनी जर समाजाकडे मागं वळून पाहिलं आणि समाजाला जर काहीतरी आपण समाजात देणे आहोत आणि देणे असून समाजाचा विकास करण्यासाठी जर हातभार लावण्याचे ज्याच्या तिथं प्रयत्न करतील आणि अशा लोकांना जर दिलं तर ते मला योग्य वाटेल.
मातंग समाजाचं जे शिक्षण आहे, जे युवक आहेत त्यांचं शिक्षणाची स्थिती काय आहे, नोकरीची स्थिती सध्या काय आहे? आज जर मातंग समाजाचा जर विचार केला लोकसंख्येच्या प्रमाणात, तर मातंग समाज शिक्षणाच्या बाबतीत 60% अजूनही मुलं शिक्षणावरती नाही आहेत. त्यातील राहिलेली 40% मध्ये 20% मुलं हे 8वी 9वी 10वीच्या नापास आहेत, त्याच्या खाली आहेत. आणि जे 10% मुलं आहेत, ते 10% मुलं असे की ते कशी तरी 10वी 12वी झालेले आहेत आणि 12वी होऊन असेच फिरतायत. कोण 12वी होऊन पास होऊन पुढे ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि अशी काही 3% मुलं आहेत की जे आजही ग्रामीण भागात जर गेलं तर 3% मुलं अशी आहेत की आज ग्रॅज्युएशन होऊन पण ट्रॅक्टरवरती वाळू भरण्याचं काम, आज इतर मोलमजुरीचं काम आजही मुलं करतायत. याचं कारण नेमकं काय की त्यांना जे शिक्षण घेतायत पण शिक्षण कुठलं कसं घ्यावं त्याला योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं ही समाजाची अवस्था आहे. आणि ती अवस्था जर बदलायची असेल तर प्रत्येक मी समाज बांधवांना सांगेन, आपली जे मुलं शिकतायत, जेवढे शिकलेले आहेत त्यांना स्वतःच्या मुलांना कमी न बघता जे शिकतायत त्यांना प्रोत्साहित करून जे पुढं काय करता येईल, व्यवसाय करता येईल, धंदा करता येईल त्यासाठी प्रोत्साहित करावं, हीच माझी समाजाला कळकळीची विनंती आहे. अच्छा, मातंग समाजाचा विकास याच्यामध्ये बरेच अडथळे आहेत, म्हणजे शिक्षण असेल किंवा अन्य कोणतंही असेल, तर नक्की अडथळे मातंग समाजाच्या विकासाच्या मध्ये नक्की अडथळे कोणकोणते आहेत? काय तुम्हाला काय वाटतं, नक्की अडथळे कोणकोणते आहेत? एक समाजामध्ये जे समाजाची उन्नती होण्यासाठी एक जी अडथळा आहे ते माझ्या मताने, मी दुसऱ्या माझ्या मताने सांगतोय, एक थोडी अंधश्रद्धा आहे. आणि स्वतःला माणूस, मातंग समाजाचा माणूस हा मनाने धारिष्ट आहे, लहुजींच्या रक्ताप्रमाणे लढण्याची तिची वृत्ती आहे. परंतु मला का वाटतंय की ते का स्वतःहून संकुचित होत आहेत की आम्ही करू शकत नाही, सर्व काही करू शकतायत पण का करण्याची वृत्ती होत नाही, याचं कारण मला अजूनपर्यंत सापडलेलं नाही. जर ते प्रत्येकाने जर सापडलं, प्रत्येकाने शोधण्याचा प्रयत्न केला तर जो मातंग समाज या उणीव आहे ते 100% जास्त नाही पण 5 ते 10 वर्षामध्ये भरून निघतील. आणि येणारी दुसरी पिढी ही 100% अधिकारी होईल, डॉक्टर होईल, वकील होईल, त्यामध्ये तळमत्र शिंका नाही. अच्छा, समजा तुम्हाला एक पॉवर मिळाली, तुमच्या हातात सत्ता आली, तर मातंग समाज, तुमच्या नजरेतील मातंग समाज कसा असला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मातंग समाज कसा असला पाहिजे? जर मी राजकीय क्षेत्रामध्ये जर गेलो, जर माझ्या हातात पॉवर आली, जर माझ्या हातात जर ते अधिकार आले, तर मी पहिला मुद्दा जो घेईन, पहिला मुद्दा की जे मुलं शिकलेले आहेत त्यांचे पूर्ण महाराष्ट्र मधून त्यांचं मी कलेक्शन करेन की बाबा ती मुलं किती आहे, ग्रॅज्युएशन किती आहेत, 12वी किती आहेत, 10वी किती आहेत, ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्यांना जे माझ्या हातात जी पॉवर असेल त्या ठिकाणी मी 100% त्यांना प्राधान्य द्यायचं काम करेन, त्यांना पहिलं काम देण्याचं काम करेन मी. कारण आज व्यवसाय आणि नोकरी याशिवाय माणसाला दुसरा पर्यायही नाही आहे. अच्छा, सध्या ठाणे जिल्हा किंवा ठाणे शहर असेल, यांचा जेवढे मातंग समाज आहेत त्यांच्या जिव्हाळ्याचा एकच प्रश्न आहे, स्मारक आणि सभागृह. अनेक वर्षापासून जिथे महासभेत त्याला मंजुरी मिळाली तरी देखील स्मारक आणि सभागृहाचा मुद्दा रखडलाय. नक्की कारण काय वाटतं तुम्हाला, हे सभागृह स्मारक का रखडलंय? ठाणे महानगरपालिकेकडून का विलंब होतोय? 2009 साली अण्णाभाऊ साठे स्मारक आणि सभागृहाची GR निघाला, त्याला मंजुरी देण्यात आली. तेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये मातंग समाजाविषयी असलेली जी भावना, ही आता भावना कमी व्हायला लागलेली आहे. जेणेकरून मातंग समाज बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा व्हायला लागलाय की मातंग समाज विखुरलेला आहे, मातंग समाज एकत्र येत नाहीये. परंतु मला आता असं वाटायला लागलंय की आम्ही 5-6 वर्ष झाले, त्याच्यामध्ये 3 महापौर झाले, त्याच्यानंतर दोन वेळा आमदार झाले, 2 आमदार झाले त्याच्यामध्ये आता सध्या एकनाथ शिंदे साहेब आपले मंत्री आहेत. परंतु आजपर्यंत फक्त आश्वासनं देण्यात आली. परंतु आता मी समाजाला एक विनंती करेन, आता मागायचं बंद करा आणि आता मागून देणार नाहीये तर आपल्या घेण्यासाठी जे काही करता येईल ते आपल्याला करावं लागेल. आणि त्या करण्यासाठी समाजानं एकत्र येऊन, ठाणे जिल्ह्यातून नव्हे तर मुंबईत महाराष्ट्रातनं एकत्र येऊन हा जो आपला रखडलेला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, प्रत्येक छोट्या मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्याच्या मनात आहे की अण्णाभाऊ साठे ठाणे जिल्ह्यात कल्याणमधून ज्यांनी पायी वाटचाल करून ते घाटकोपरपर्यंत गेले, तर त्या ठाण्यातून झालेली सुरुवात ते ठाण्यामध्ये स्मारक होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी समाजाने एकत्र येऊन, ते आता मागण्याची वेळ नाही, ते घेण्याची वेळ आहे. तर घेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया आणि ते घेण्याचा प्रयत्न. आणि यावर्षी माझा संकल्प आहे की या वाढदिवसानिमित्त यावर्षी जर स्मारकाला त्यांनी जागा जर नाही दिली तर समाजाच्या वतीनं मी स्वतः आत्मदहनाची तयारी करणार आहे. अनेक समाज बांधव, मातंग समाज बांधव
अनेक राजकीय पक्षात आहेत, परंतु त्यांना आतापर्यंत एवढी काही नजरेत दिसणारी मानाची स्थानं आहेत ती मिळाली नाहीयेत. तर तुम्ही जे पक्ष आहेत त्या पक्षप्रमुखांना नेमकं आव्हान काय करणार आहात? मी पक्षप्रमुखांना, ठाणे जिल्ह्याच्या सर्व अध्यक्षांना मी आव्हान करू इच्छितो की आजपर्यंत तुम्ही जिल्हा अध्यक्ष, मागासवर्गीय सेल वगैरे असे छोटे छोटे पदं दिलीत. मातंग समाज हा शांत माणूस आहे, शांत समाज आहे. तो मागण्याच्या वृत्तीनं छोटंच मागतो, पण देताना तुम्ही छोटं देता. परंतु आता आम्ही मागण्याची स्थिती बदलणार आहोत, आम्ही घेण्याच्या स्थितीत आहोत. तर साहेब, हा मातंग समाज आहे. हा मातंग समाज ज्या वेळेला प्रत्येक राजकारण्यांनी, प्रत्येक राजकीय प्रमुखांनी, ज्या पक्षप्रमुखांनी ज्यांनी मातंग समाज बरोबर घेतलेला आहे, ते पक्ष आज कुठे कुठे गेलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेब यांनी मातंग समाज किती आमदार दिले, किती खासदार, याचा जर आढावा घेतला तर इतर पक्षांनी सुद्धा, असं सर्व पक्षांनी सुद्धा घेतलं. आणि जर आमदार खासदार जर निवडून देण्यासाठी मातंग समाजाचं जसं जर सपोर्ट घेतला आणि त्यालाही प्रतिनिधित्व जर दिलं तर हमखास हा मातंग समाज, तुमचाही राजकीय पक्ष, तुमच्याही जे बरोबर जे काम करणारे जे तुमचे कार्यकर्ते असतील, तुमचे जे प्रत्येक सेलचे अध्यक्ष असतील, विभागाध्यक्ष असतील, शाखा अध्यक्ष असतील, हे तुमच्या जीवाबरोबर, जीवाला जीव आणि खांद्याला खांदा देऊन काम करणारी माणसं आहे. ते तुम्हाला अजून जोमाने काम करतील आणि तुमचा पक्ष वाढवण्यासाठी ते काटोकाट प्रयत्न करतील. अच्छा, शेवटचा प्रश्न. आज वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त काय प्रण करणार आहात? काय संकल्प आपण केलेला आहे? माझा आज वाढदिवसानिमित्त एकच संकल्पना आहे की मी माझ्या बरेच दिवसापासून मनामध्ये आहे की ज्या वेळेला मातंग समाज ज्या वेळेला आजारी पडतो, जवळ त्यावेळेला आजारी पडतो, त्यावेळेला तो उठला की तो पहिल्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तो डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला जातोय. आणि सिव्हिल हॉस्पिटल गेल्यावर रक्ताचा तुटवडा भासतोय आणि त्यांना रक्त भेटत नाहीये. तर मी येणाऱ्या या आजपासून ते पुढल्या वर्षीच्या वाढदिवसापर्यंत कमी कमी 150 बॉटल हे सिव्हिल हॉस्पिटल आणि केम हॉस्पिटलला देण्याचा माझा आज मानस आहे की तो मी माझ्या वाढदिवसानिमित्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे होते तानाजी भोंडवे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र माझा परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पाहायला विसरू नका महाराष्ट्र माझा सर्वात पुढे.